परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, बामणी जिंतूर रस्ता काही काळ बंद. जीव धोक्यामध्ये टाकत दुचाकीस्वारांचा प्रवास. गुलीच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील ओढ्यांना पूर, जिंतूर औंढा नागनाथ वाहतूक ठप्प. 1 तासाच्या पावसामुळे परभणीच्या जिंतूरमध्ये पाणीच पाणी. अनेक ओढ्यांना पूर, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील गिंभा मोहरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस. शेतातील सुपीक माती वाहून गेल्यानं शेतामध्ये पेरणी कशी करावी, शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील कहाटूळ शिवारामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे पपई, केळी या पिकांचं नुकसान. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची पहिल्याच पावसामध्ये दुरावस्था. वसईच्या ससूनवरघर या परिसरामध्ये रस्त्याची चाळण. नांदेड जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाचं आगमन. अर्धापूर, मुदखेड यासह इतर तालुक्यांमध्ये दमदार पाऊस. नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. शेतामध्ये पाणी साचल्याचं चित्र, तर पावसामुळे खरीपाच्या पेरणीला वेग. सोलापूरमध्ये पावसाची दमदार एंट्री. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद परिसरामध्ये मुसळधार पाऊस. खर्डा नदीच्या पुलावरून पाणी गेल्यानं शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद मार्ग काही काळ बंद. भंडारामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. मोहाडी तालुक्यातील टाकळी भोसा गावामध्ये शेतात काम करत असलेल्या शेतमजुराचा वीज पडून मृत्यू. सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावरती निशाणा. विधानसभा निवडणूक आम्ही एकत्र लढवणार. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. मंगळसूत्राचं नॅरेटिव्ह खरं होतं का? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल. मोदी गॅरंटीच्या नॅरेटिव्हचं काय झालं? ठाकरेंचा मोदींना टोला. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी महाविकास आघाडीला मत दिलं. उद्धव ठाकरे यांची माहिती. महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणी मत देणार नाही. ठाकरेंचा विरोधकांना टोला. मोदींच्या राज्यामध्ये 18 सभा झाल्या तर 1 रोड शो झाला. मात्र तिथे आमच्या उमेदवाराला फायदा झाला. शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती निशाणा. कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांचा भाजपवरती हल्लाबोल. कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरवणार असल्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा नाही. केंद्र सरकारनं कायमस्वरूपी निर्यात बंदी उठवून कांद्याला योग्य भाव द्यावा. दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांची मागणी. तपास यंत्रणांचा महाराष्ट्रामध्ये गैरवापर. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप. विधानसभा निवडणूक आम्ही अधिक ताकदीने लढवणार. महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल नक्की होणार. पृथ्वीराज चव्हाण यांना विश्वास. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त, त्यामुळे महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा. कोण आहेत ते शिंदे गटाचे आमदार? महायुतीमध्ये प्रत्येकानं जबाबदारीनं बोलावं. लहान मोठे कोण हे तराजूमध्ये बसून मोजमाप करता येत नाही. नारायण राणेंचा संजय शिरसाट यांच्यावरती पलटवार. महायुतीमध्ये 100% बेबनाव. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची अत्यंत दयनीय अवस्था होईल. विनायक राऊत यांचं वक्तव्य. शिवसेना संपवणारे अजून जन्माला आले नाहीये. पैशाच्या जोरावरती केवळ 48,000 मतांनी विजय मिळवला तर आपले हात स्वर्गाला टेकले असं समजू नये. विनायक राऊत यांचा नारायण राणेंवरती हल्लाबोल. विनायक राऊतांना राज्यसभेवरती घेण्यात यावं यासाठी एकमुखानं महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठराव. मी जेवढं पराभवानं खचलो नाही त्याच्या अधिक पटीनं कार्यकर्ते नाराज झाले. विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गमध्ये भाजपा आणि शिंदे गटामध्ये बॅनर वॉर. कणकवलीमध्ये शिवसेनेकडून वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचे बॅनर. तर हमारा वक्त आया है, तुम्हारा वक्त आने नहीं देंगे, भाजपचं शिंदे गटाला उत्तर. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीची बैठक. किशोर दराडे हेच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार. तर बैठकीला छगन भुजबळ अनुपस्थित.
छगन भुजबळ बैठकीला अनुपस्थित असले तरी ते आमच्यासोबत आहेत, मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. प्रत्येक बैठकीला मला जाणं शक्य नसतं. काही ठिकाणी आमचे पदाधिकारी जातात, त्यामुळे मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण. राजकीय अपेक्षा, राजकीय उमेद असणं काही चुकीचं नाही. मंत्री छगन भुजबळ यांना खासदार वर्षा गायकवाड यांचा खोचक टोला. सुनेत्रा पवार यांच्या राज्यमंत्रीपदाच्या चर्चेला पूर्णविराम. राष्ट्रवादी काँग्रेस कॅबिनेट मंत्रीपदासाठीच आग्रही. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची माझाला माहिती. पुण्याच्या कात्रज चौकामध्ये सुनेत्रा पवार यांचे बॅनर. हारकर जीतने वाले को बाजीकर कहते हैं, बॅनरवरती उल्लेख. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या क्लीन चिटला आक्षेप घेतला नाही. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्टवरती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा मोठा खुलासा. शिखर बँकेच्या विषयाशी आपला काहीही संबंध नसल्याचं अण्णा हजारेने स्पष्ट केलं. तरीही काही लोकांनी जाणीवपूर्वक विषय तापत ठेवला आणि तोंडसूक घेण्याचा प्रयत्न केला. सर्वांचा हिशेब चुकता करणार, अमोल मिटकरी यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना फोन करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावेळी अण्णा हजारे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक. नमस्कार नमस्कार. वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातली चर्चा होणार. सगळे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदींसंदर्भात अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्री शंभूराज देसाई मांडणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये उदय सामंत, आमदार संजय शिरसाट यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. मराठा आरक्षणावरती राज्य सरकार काम करत असल्याचं दिलं आश्वासन. वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला प्रकाश शेंडगेंनी दिली भेट. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मुख्यमंत्री शिंदेंचा फोन. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. या संदर्भात लेखी आश्वासन द्यावं, लक्ष्मण हाके मागणीवरती ठाम. बीडमध्ये पंकजा मुंडे अपक्ष लढल्या असत्या तर त्या पराभूत झाल्या नसत्या. पंकजा मुंडेंचा पराभव केवळ ह्या भाजपच्या उमेदवार होत्या म्हणून झाला. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचं वक्तव्य. राज्यात काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं फडणवीसांनी माहिती. त्यामुळे त्यांच्याकडून गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची टीका. निवडणुका हातातून जात आहेत हे लक्षात आल्यावरती मतदानाच्या 2 दिवस आधी सोलापूरमध्ये दंगल घडवण्याचा कट होता. सोलापूरमध्ये कृतज्ञता मेळाव्यामध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर आरोप. खासदार प्रणिती शिंदे देवेंद्र फडणवीसांवरती केलेला आरोप खोटा. आमदार राम कदम यांचं वक्तव्य. आज महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर होणार. अभियांत्रिकी, फार्मसी त्यासोबतच इतर प्रवेशाच्या सीईटीच आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून निकाल पाहता येणार. महाविद्यालयामध्ये निश्चित झालेला प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा इतर शिक्षण संस्थेमध्ये स्थलांतरित करायचं झाल्यास महाविद्यालय किंवा विद्यापीठाला फीचा संपूर्ण परतावा देणं बंधनकारक. शिक्षण संस्थांना यूजीसीच्या सूचना. साताऱ्याच्या अंबवडे सम्मत वाघोली या गावातील जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम. विद्यार्थ्यांना शाळेबद्दल गोडी वाटावी म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता या 3 शक्तीपीठांना जोडणारा महामार्ग वादाच्या भोवऱ्यात. कोल्हापूरसह 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध. शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून 18 जूनला महामोर्चा काढला जाणार. या महामार्गामुळे शेतकऱ्यांकडे जमिनी राहणार नाहीत, त्यामुळे अनेक मार्ग असताना या महामार्गाची गरज काय? शाहू महाराज यांचा सवाल. तुळजापूरमध्ये सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणामध्ये हिंदू जनजागृती समिती आक्रमक.
तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ केलं घंटानाद आंदोलन. मुंबईमधील एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 11 लाख रुपयांची देणगी. जयंत म्हैसेकर असं या भाविकाचं नाव. म्हैसेकर यांनी आतापर्यंत मंदिर समितीला दान केलं 1 कोटी रुपये. महेश नवमीच्या निमित्तानं अमरावतीमध्ये शोभायात्रेचं आयोजन. हजारो माहेश्वरी समाज बांधव आणि भगिनींचा यात्रेमध्ये सहभाग. एनसीपीए इथे मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन संपन्न. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह चित्रपट क्षेत्रामधील अनेक मान्यवरांची उपस्थिती. देविदास सौदागर, भारत सासणे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. सौदागर यांच्या उसवण, सासणे यांच्या समशेर, भूत बंगला या पुस्तकांचा सन्मान. साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये मराठी लेखकांचा गौरव. जालन्याचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांचं भोकरदनमध्ये जोरदार स्वागत. यावेळी आयोजित बैठकीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांचा माणगावमध्ये सत्कार. भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार सोहळा संपन्न. बुलडाण्यामध्ये आयोजित नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला न जाता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव थेट शेतकऱ्याच्या बांधावरती चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावाची केली पाहणी. देऊळगाव धुबे येथील मृत्यू झालेल्या सई साखरेच्या कुटुंबियांना दिला 4 लाखांचा धनादेश. मुंबईमधील अपघात दुर्दैवी. ज्या रस्त्यांवरून गाडी आली तिथे अनेक वेळा सांगूनही स्पीड ब्रेकर लावले गेले नाहीत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं नाही. त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी, आव्हाडांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.